कांदा लसूण न वापरता नैवेद्यासाठी तसेच या दिवसात पितृपक्षामध्ये या भाज्या अगदी सर्रास बनवल्या जातात। या 3 भाज्या आहेत लाल भोपळा, मेथी, कारलं। अगदी सोप्या पद्धतीने पटकन खूप भाज्या बनवायच्या असतात, खूप काही पदार्थ असतात, तेव्हा आपण ह्या भाज्या पटापट बनवू शकतो। तर त्यासाठी आधी सुरुवातीला आपण एक वाटण करून घेणार आहोत जे तिन्ही भाज्याला आपल्याला उपयोगी पडणार आहे। चला तर मग लगेच सुरुवात करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 2 चमचे म्हणजे छोटी एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत, 7-8 मिरच्यांचे तुकडे करून घेतले आहेत, 1 चमचा जिरं आहे आणि आल्याचे 4-5 तुकडे आहेत। तर हे सगळं आपण मिक्सरला असं जाडसर ठेचा जसा वाटतो किंवा खरडा थोडा जाडसर तसं वाटून घ्यायचं आहे। हेच वाटप वापरून आपण तिन्ही भाज्या बनवण्यात अगदी छान होतात चवीला आणि पटापट होतात। सुरुवातीला कारल्याच्या फोडी करून घेतल्या आहेत। या आपण आता जून बिया आहेत किंवा थोड्या जाड बिया होत्या त्या काढून टाकल्या आहेत आणि कोळ्या बिया असलेली कारल्याच्या फोडी तशाच आहेत। याच्यावर थोडंसं मीठ टाकून आपण ह्याला लावून ठेवायचं आहे। मीठ सगळीकडे छान सोळून ठेवायचं आहे। मीठ सोळलं तरी सुद्धा खूप पिळून आपल्याला कारली काढायची नाहीत, कारण त्याचे सगळे पोषक तत्व निघून जातात। हलकासा कडवटपणा कमी होण्यासाठी आपण थोडंसं दाबून त्याचं पाणी काढायचं आहे। आपण वाटण करून घेतलेलं आहे आणि भाज्या आपण धुवून ठेवल्या त्या तिन्ही भाज्या सुद्धा कापून घेतलेल्या आहेत। लोखंडाच्या कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। सुरुवातीला आपण लाल भोपळ्याची भाजी बनवत आहोत। कढईमध्ये मी मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकला आहे, अर्धा चमचा मेथी दाणे टाकले आहेत। भोपळ्याच्या भाजीला मेथी दाणे जरूर टाकावेत आणि वाटून घेतलेलं वाटण आहे ते मी 1 चमचा टाकला आहे। भोपळ्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत, त्यामध्ये हळद, हिंग टाकून मीडियम टू हाय फ्लेमवर आपण हा भोपळा अगदी छान परतून घ्यायचा आहे। 2 मिनिटं आपण भोपळा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। भोपळा असायलाच कोवळा असल्यामुळे खूप वेळ आपल्याला त्याला भाजायची किंवा शिजवायची गरज नाही। चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे। सगळा मसाला भोपळ्याला छान कोट होईपर्यंत छान परतून घ्यायचं, मीठ टाकायचं आणि 2-3 मिनिट आपण झाकण ठेवून ह्याला वाफ काढायची। लाल भोपळा लगेच छान मऊ होतो, कोवळा असेल तर पटकन मऊ होतो। हाय फ्लेमवर आपण भाजला की तो पटकन मऊ होतो। छान मऊ झालेला आहे। याच्यावर आता ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। मस्त अशी आपली ही लाल भोपळ्याची सुकी भाजी तयार झालेली आहे। ही आपण काढून ठेवू आणि याच कढईमध्ये आपण मेथीची भाजी बनवून घेऊया। मेथीच्या भाजीला सुद्धा 2 चमचे तेल, थोडीशी मोहरी घातली आहे आणि हिरव्या मिरचीचं वाटण आहे ते मी 2 चमचे टाकलं आहे। मेथी जास्त आहे त्यामध्ये सुद्धा हळद, हिंग टाकून घेतले आहे आणि तो मसाला छान परतून घ्यायचा आहे। मसाला परतला की आपण धुवून बारीक तोडून आणि थोडी कापून घेतली आहे, कारण कोवळे देठ घेतलेले होते त्यामुळे भाजी साफ केल्यावर धुतल्यावर सुद्धा थोडी कापून घेतली आहे, म्हणजे छान मसाला सुद्धा भाजीला कोट होतो। कोवळी देठ असल्यामुळे थोडी कोवळी देठ तोडली होती तर थोडी कापून घेतली आहे, खूप बारीक नाही कापायची मेथी। आणि या मसाल्यात छान मिक्स करून घ्यायची। याच पद्धतीने तुम्ही हा मसाला वापरून भेंडी, गवारी, पितृपक्षामध्ये ज्या अनेक भाज्या आपल्याला बनवाव्या लागतात कांदा लसूण न वापरता, त्यासाठी असं एक वाटण करून घेतलं की भाज्या पटापट होतात। कांदा वगैरे तर चिरायचा नसतो, त्यामुळे आपण या भाज्या पटापट बनवून घेऊ शकतो। याच पद्धतीने भेंडीसुद्धा खूप छान होते। वरून ओलं खोबरं किंवा जाडं शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकून भेंडी बनवू शकता। सगळा मसाला नीट मिक्स झाल्यानंतर मेथीमध्ये चवीपुरतं मीठ टाकून आपण ही मिक्स करून घ्यायची आहे। मेथीवर झाकण वगैरे ठेवायचं नाही, अशीच मेथी वाफवून घ्यायची आणि मेथी खूप काळी होईपर्यंत सुद्धा आपण परतायची नाही। थोडासा हिरवट रंग तिचा ठेवायचा, तिने खूप काळी होईपर्यंत मेथी नाही परतायची, सगळे तिचे पोषक तत्व निघून जातात आणि चवसुद्धा लागत नाही। मेथीसुद्धा आपली तयार झालेली आहे। आता आपण कारल्याला मीठ लावून ठेवलं होतं ते आपण त्याच्यातून काढून घ्यायचं आहे। खूप गच्च अशी घट्ट दाबून न घेता हलक्या हाताने फक्त थोडंसं पाणी काढून आपण ही कारली काढून घ्यायची आहेत। गॅसवर पॅन तापत ठेवला आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून मोहरी, जिरं आणि कढीपत्ता टाकल्या लगेच आपण ही पिळून घेतलेली कारली परतून घ्यायची आहेत। कारल्याची भाजी करताना कारलं फोडणीमध्ये घातलं की त्यानंतर भाजल्यानंतर आपण बाकीचा मसाला टाकायचा आहे, कारण कारली भाजायला बराच वेळ जातो तर मसाला जळण्याची शक्यता असते। म्हणून मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकल्या कारली अशी भाजेपर्यंत
लालसर होईपर्यंत आपण ह्याला छान परतून घ्यायचे आहेत. प्रत्येक कारल्याला छान असा चटका लागला पाहिजे, त्याचा रंग थोडासा बदलला पाहिजे इतपत भाजून घ्यायचे आहेत. यामध्ये मी 3-4 कोकमचे छोटे छोटे बुटुक आहेत ते टाकलेले आहेत. आणि आता आपण वाटून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. यामध्ये सुद्धा हळद हिंग टाकून परतून घ्यायचं आहे. खूप जास्त प्रमाणात कारली असतील तर तुम्ही एका वेगळ्या कढईत परतून सुद्धा घेऊ शकता. थोडी असतील तर आपण अशी फोडणीमध्ये परतू शकतो. मी 1 चमचा गूळ पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे. त्यासोबत पुन्हा मसाल्यासोबत मिठासोबत सगळी कारली पुन्हा छान परतून घ्यायची आहेत. अशा पद्धतीने कारलं कडूसुद्धा होत नाही, पटकनसुद्धा होतं आणि चवीलासुद्धा छान लागतं. वरून ओलं खोबरं कोथिंबीर घातली आहे आणि आता याला आपण मस्त 2 मिनिटं वाफ काढायची. कारलंसुद्धा आपलं तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने कांदा लसूण न वापरता आपल्या 3ही भाज्या तयार झालेल्या आहेत. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही याच पद्धतीने हाच मसाला वापरून पितृपक्षाला ज्या भाज्या लागतात त्या सर्व बनवू शकतात. याच्यामध्ये माठाचे देठ, भेंडी, गवारी, बऱ्याचशा आणखीन भाज्या केल्या जातात. प्रत्येकाकडे वेगळी वेगळी पद्धत असते. आपल्याला जेवढ्या शक्य तेवढ्या आपण भाज्या बनवू शकतो. अशा पद्धतीने ह्या कांदा लसूण न वापरता बनवलेल्या भाज्या आहेत. चवीलासुद्धा छान लागतात. करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.